हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सिल्वर झोपमध्ये ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे हे चांदी व्यावसायिक आपल्या आई वडिलांसह राहत होते। सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून ते पोहोच करण्याचा त्यांचा व्यवसाय होता। ब्रह्मनाथ हे येळगुड इथं एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते। दुपारी अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले, यात त्यांचा मृत्यू झाला। हल्लेखोरानं घरातील कपाटात असलेले सुमारे 15 लाख रुपये किमतीची चांदी आणि चांदीचे दागिने लंपास केले। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला जैनवाडी इथून आई वडील घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। घरातील 15 लाख रुपये किमतीची कपाटातील चांदी लंपास करून दोन्ही खोलीतील साहित्यही अस्ताव्यस्तपणे पडलेलं आढळून आलं। त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली। यावेळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलं होतं। हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। हुपरी परिसरात काही दिवसांपूर्वीच एका मेस्त्रीचा खून करण्यात आला होता। त्यानंतर 15 दिवसातच हा खून झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान ब्रह्मनाथ यांचा मालमत्तेच्या वादातून सख्या भावानेच मित्राच्या सहाय्यानं खून केल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सख्खा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे आणि आनंद शिवाजी खेमलापुरे या दोघांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेली चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, दिगंबर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, प्रसाद कोळपे, अंमलदार संजय हुंबे, कृष्णात पिंगळे, निवृत्ती माळी, वसंत पिंगळे, हिंदूराव केसरे, प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, विनायक चौगुले, विशाल खराडे, लखन पाटील, शांताराम तळपे, समीर कांबळे, निलेश कांबळे, अमित सरजे, राजेंद्र वरंडेकर यांनी मिळून केली आहे।